वारीवरून परतत असताना दोघा वारकरी भक्तांचा खरं तर मोठा अपघात झाला असून या अपघातामध्ये त्यांचं निधन झालंय. शेळगाव आर मध्ये अत्यंत दुःखद घटना घडली आहे. एकादशी निमित्त पायी चालत गेलेली वारकऱ्यांची दिंडी शेळगाव मध्ये वापस चालत आली आणि शेळगाव गावच्या 100 मीटर अंतरावर एका मद्यप्राशन केलेल्या सोलापूरहून आलेल्या टेम्पो चालकाने वारकऱ्यांच्या अंगावर टेम्पो घातला. त्यात 6 जण जखमी तर 2 जण जागीच ठार झाले आहेत. यामध्ये वासुदेव गवळी वय 52 आणि तुकाराम जाधव वय 51 यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. इतर जखमींवर उपचार सुरू आहेत. संबंधित चालकावर वैराग पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मृत पावलेल्या दोन्ही सांप्रदायिक व्यक्तींवर जड अंतःकरणाने अंत्यसंस्कार करण्यात आले. दरम्यान या अपघातानंतर शेळगावकर ग्रामस्थांनी आपल्या संतप्त प्रतिक्रिया व्यक्त केल्या. आणखी किती निष्पाप लोकांचे जीव घेणार आहे हे धोकादायक वळण. मागील 2 वर्षांपासून कित्येक जणांचे या वळणावर जीव गेले आहेत. आणखी पुढे कोणाकोणाला आपण श्रद्धांजली वाहणार आहोत? श्रद्धांजलीच फक्त वाहत राहायची का याच्यावर काही उपाय करायचा, अशा संतप्त प्रतिक्रिया नागरिकांनी दिल्या. सगळ्या तरुण पिढीला माझी विनंती आहे, तुम्हाला अधिकार नाही. या जाधव कुटुंब, गवळी कुटुंब आणि सगळ्या देव हा शेळगाव कसळे ग्रामस्थ यांच्यावर जो दुःखाचा डोंगर कसला डोंगर आलाय, पर्वतच कोसळले. काय सांगायचं तुम्हाला, आम्हाला कळे ना ही बातमी खरी आहे का ना. आम्ही चौघांना फोन करतोय, अरे हे खरं आहे का? ती म्हणजे होय खरंच आहे. हो काही ते दुःख पचवावंच लागलं ना, आता काय करायचं. हा जे दुःख झालेलं आहे त्या कुटुंबाला आणि गावाचं, त्यांना ते सहन करण्याची परमेश्वराची प्रार्थना करतो आणि त्याच्या दुःखात आमचं देवकर कुटुंबीय सहभागी आहे आणि हुतात्म्यास चालना तर मिळावी आणि त्यांना चिरशांती मिळावी अशी मी ईश्वरची प्रार्थना करतो आणि त्यांना श्रद्धांजली अर्पण करतो. एकता सोलापूरकडून गावाकडे येताना जे धोकादायक वळण आहे, ते वळण संपताना जो गतिरोधक केला आहे तो सर्वात धोकादायक आहे. जिथून वळण सुरू होत आहे तिथे एक मोठा गतिरोधक आणि त्या गतिरोधकावर पांढऱ्या पट्ट्या ओढण्यात याव्यात आणि त्यानंतर 25 ते 30 मीटर अंतरावर आणखी एक गतिरोधक करावा आणि जो गतिरोधक आहे तो एक ठेवण्यात यावा. म्हणजे जिथून वळण सुरू होते तिथे गतिरोधक असल्याने गाड्यांचा स्पीड कमी होईल आणि लगेच येणाऱ्या दुसऱ्या गतिरोधकामुळे देखील स्पीड आणखी कमी होईल. त्यामुळे पुढील सर्व अनर्थ टळेल आणि पुढे कित्येक जणांचे जीव वाचतील. तरी लवकरात लवकर गावातील सर्व नेते मंडळी, ग्रामपंचायत, पत्रकार आणि गावातील नागरिकांनी याची दखल घेऊन लवकरात लवकर इथे गतिरोधकाचे प्रमाण वाढवावे आणि त्यावर पांढरे पट्टे मारण्यात यावेत, अशी विनंती गावकऱ्यांनी केली. I don't ever slow up, no I don't take shit. I got no love for the fakeness. If you wanna